नमस्कार. मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट प्रस्तुत शिल्पकारांचा गणपती या मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्या देखाव्याचं विशेष महत्व आहे आमच्यासाठी. कारण 1975 हे आमच्या मंडळाचं अमृत महोत्सवी वर्ष होतं आणि यावर्षी तर कला महर्षी दादा खटावकरांनी शिल्पकलेची अक्षरशः उधळण केली होती प्रेक्षकांसाठी. या देखाव्याचं नाव होतं भारतीय शिल्पकलेची समृद्धी. या देखाव्याबद्दल आपण जाणून घेऊ प्रसिद्ध शिल्पकार आणि आदरणीय दादांचे चिरंजीव विवेक खटावकर यांच्याकडून. दादा, आम्हाला या अमृत महोत्सवी वर्षातल्या देखाव्याबद्दल सर्व माहिती सांगा. नक्कीच. काय बघा, 121 वर्षाची परंपरा लाभलेलं हे तुळशीबाग मंडळ. बरोबर. आणि 1901 सालापासून ते 1952 सालापर्यंतचा एक प्रवास. आणि 52 सालापासून जी आमच्या वडिलांनी म्हणजे प्राध्यापक DS खटावकरांनी जी पालखी आपल्या खांद्यावर घेतली, तो प्रवास येत आला तो अमृत महोत्सवापर्यंत येऊन तिथं पोहोचला. अमृत महोत्सवी वर्ष म्हटलं की काहीतरी आगळं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असं आपण लोकांसमोर मांडावं, ही पहिल्यापासून आमच्या वडिलांची खासियत होती. बरोबर. जे करू ते सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी असायला पाहिजे. आणि त्यांच्या डोक्यात सतत 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 म्हणजे एक वर्षभर तो विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता. ते वर्षभर त्याच्यावर ड्रॉइंग करत होते, स्केचेस करत होते, काय करायचं, कसं करायचं. मुळात आमच्या वडिलांचा आवडता विषय म्हणजे कला इतिहास, म्हणजे संबंध भारतीय कलेच्या इतिहासाचं त्यांचं सगळं तोंडपाठ हो. तुम्ही कुठलंही मंदिर विचारा, कोणती शिल्पाकृतीबद्दल विचारा, ते अतिशय उत्तम प्रकारे त्याचं रसग्रहण करत असत. मग त्यांनी त्या वर्षी तुळशीबाग मंडळासाठी साकार केली ती शिल्पकलेची समृद्धी. विषय सुद्धा कसा निवडला बघा. कारण गंमत अशी आहे बघा की कुठेतरी भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलेलं आहे की शिल्पकार हे खऱ्या अर्थाने राष्ट्राची समृद्धी दर्शवणारे घटक आहेत. कारण ज्या शिल्पकारांनी ह्या सगळ्या कलाकृती घडवल्या त्यांनी त्या देशाला, त्या राष्ट्राला समृद्ध करून सोडलेले. बरोबर आहे. मग अशा या समृद्धीची मांडणी, ह्या कला इतिहासाची मांडणी, ह्या शिल्पांची मांडणी ह्या तुळशीबाग परिसरामध्ये करत असताना काय ते आनंद होत असे. आणि मग जी सुरुवात केली त्यांनी तंजावर पासून खजुराहो पर्यंत, कोणार्क पासून मध्य प्रदेश म्हणजे आपल्या हळेबीड बेलूर असेल, समजा वेरूळची कैलास लेणी असेल, ह्या सगळ्या लेण्या, सगळी मंदिरं, सगळी शिल्प एका ठिकाणी एका जागेत आणून त्याची मांडणी करणं सोपं काम नव्हतं. खरंय. पण ते त्यांनी करून दाखवलं. त्या अमृत महोत्सवाच्या कारकिर्दीमध्ये ते करून दाखवलं. काय तो ध्यास, काय ती कला. आणि तुम्हाला आता सांगायला आश्चर्य वाटेल, ह्या सगळ्या तमाम गणेश भक्तांना मला सांगावंच वाटतं की प्रायोगिक कलाकार, नवीन नवीन माध्यम वापरणारा कलाकार कसा असू शकतो, कलेसाठी झपाटलेला कलाकार कसा असू शकतो, तो काय करू शकतो, त्याचं हे ज्वलंत उदाहरण होतं म्हणजे ह्या अमृत महोत्सवी वर्षात केलेली ही सजावट. वा. ज्या वेळेला आमचे वडील साधारणपणे 72-73च्या सुमारास संबंध जगप्रवासात निघाले होते, सगळ्या जगभर फिरून आले. ते सगळ्या ठिकाणी वेगवेगळी माध्यमं पाहिली. त्यावेळेला त्यांना सापडलं ते फायबर ग्लास नावाचं एक माध्यम. खूप शोध घेतला. आपल्या पुण्यामध्ये ह्या पिंपरीला डॉक्टर बेक नावाची कंपनी होती. हो. आणि नुकतीच सुरू झाली होती रोप्लास कंपनी. डॉक्टर बेक कंपनीच्या बाजूला ती रोप्लास कंपनी होती. मग आमचे वडील तिथं त्या डॉक्टर बेक कंपनीत जाऊन हे पॉलिस्टर रेझिन काय प्रकार आहे, फायबर ग्लास काय प्रकार आहे, ते सगळं फाईंड केलं. कोणी त्यांना सांगत नव्हतं, नीट माहिती देत नव्हतं. पण शोधाने झपाटलेला हा कलाकार, त्यांनी ते पॉलिस्टर रेझिनचं माध्यम निवडलं, ते आणलं. तिथले काही 2-3 कामगार होते, त्यांच्याशी चर्चा केली. ते आणल्यानंतर सुरुवातीला तो शाडू मातीचा गणपती केलेला, छान अशी 7-7.5 फूट उंचीची जी बसलेली हेमाडपंथी पद्धतीची गणपतीची मूर्ती. हे वैशिष्ट्य आहे त्या तुळशीबाग मंडळाच्या गणपतीचं, हे वैशिष्ट्य आहे. मोठा आणि भव्य गणपती, हेमाडपंथी. तर तो केल्यानंतर त्याच्यावर ते संबंध फायबरग्लासचं लेपन देऊन ही फायबरग्लासची पारदर्शक गणपतीची मूर्ती पहिल्यांदा साकार केली.
बर. भारतातली पहिली फायबरग्लासची मूर्ती म्हणून तिची ओळख निर्माण झाली. हो. आणि त्याची संबंध अगदी आंतरराष्ट्रीय पर्यंत ते कीर्ती पोहोचली हो त्या कामाची. वा. आता त्यावेळेला ज्या काही सजावटी केल्या गेल्या त्या तुम्हाला मी दाखवतो. हे असं 100-1 फूट लांबीची सबंध सजावट आणि ह्या सजावटीमध्ये जवळजवळ कोणार्क सूर्य मंदिरापासून ते खजुराहो पर्यंत आणि तंजावर पासून वेरूळ पर्यंत अशा सगळ्या लेण्यांची मांडणी तिथे केली. एक एक डावीकडनं सांगायला सुरुवात केली तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी तिथं साकारलं होतं कोणार्कच्या सूर्य मंदिराचं चक्र. वा. कोणार्कच्या सूर्य मंदिरावर असणारी शिल्प. वा. त्याच्यानंतर त्यांनी साकार केलं खजुराहोची शिल्प. खजुराहोच्या मंदिरावर जी काही चांगली उत्तम सुरेख अशी सुंदर शिल्प आहेत त्याची मांडणी तिथे केली. त्याच्यानंतर एलिफंटा घारापुरीची त्रिमूर्ती ती तिथं साकार केली. म्हणजे तिथं जशी आहे तिथलं ते संबंध गुहा कशी आहे, त्याचे खांब कसे आहे, त्याचं डिझाईन कसं आहे आणि ती त्रिमूर्ती ती तिथं साकार केली. त्याच्या समोरच्या बाजूला एक अशी 14 फूट उभी द्वारपालाची मूर्ती केली जी वेरूळच्या लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते द्वारपाल त्यातला एक द्वारपाल तिथं तो प्रवेशद्वारावर उभा केला. आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला वेरूळला कैलास लेण्यामध्ये सरिता लेणी आहे. तिथं गंगा यमुना सरस्वतीची अशा 3 नद्यांची ती शिल्प काय अप्रतिम ते झालं होतं. ती सरिता लेणी उभी केली. त्याच्यानंतर त्याच्या एका बाजूला देवगडचा झोपलेला विष्णू दाखवला होता. त्याच्यानंतर गणपतीच्या डाव्या बाजूला जी काय मांडणी केली हळेबीड बेलूरची शिल्प, त्या उत्तम नर्तिका, ती उत्तम जाळीची डिझाईन, ते उत्तम मोराचे डिझाईन असं ते सगळं तिथं साकार केलं. मग त्याच्या बाजूला तंजावरचा नटराज जे जगप्रसिद्ध शिल्प आहे. बरोबर. ब्रांज धातूमधलं तंजावरचा नटराज तो तिथं दाखवला होता. एक ब्रांजचं शिल्प आहे रामाची एक सुंदर मूर्ती ती तिथं उभी केली. आणि मग एका बाजूला दर्शनी भागावर महाबलीपुरमचा हा भला मोठा हत्ती आणि त्याच्या हत्तीच्या वर माथ्यावर गंधर्व किन्नर वगैरे असे गगनविहार करतायत असं ते शिल्प. आणि अनेक वेगवेगळ्या आकारातल्या वेगवेगळ्या पोझिशन मधल्या नर्तकींच्या मूर्ती ह्या संबंध शिल्पामध्ये साकार केल्या गेल्या. वा वा. आणि अशी ही भारतीय शिल्पकलेची समृद्धी हे तिथं साकार करत असताना खरोखर धन्य झालो आम्ही. ते सगळे बघणारे जेवढी गर्दी तिथं लोटली ना की तो माणूस थक्क होत होता त्या बघताना. खरंय ना. थपकत होता. तो विचार करत होता की हे कसं केलं. म्हणजे एवढी आपली भारतीय शिल्पकलेची समृद्धी एवढ्याच्या जागेमध्ये ती साकार करणं ही सोपी गोष्ट नव्हती. खरं. पण ते आमच्या वडिलांनी तिथं ते सहजतेने शक्य करून दाखवलं. आणि ते गणपती तो असा आतनं लाईट टाकलेले फायबर मध्ये केलेली ती मूर्ती वा 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 काय तो प्रचंड देखावा. खऱ्या अर्थाने अमृत महोत्सव कसा असावा आणि अमृत महोत्सवाला कशी सजावट असावी हे ह्या जाणकार शिल्पकारांनीच करू जाणे. हे साध्या सुद्धा कोणाचे काम निश्चित नाही. पण ह्या संबंध सजावटीमध्ये तेवढेच त्यांचे विद्यार्थी, त्यांचे सहकारी, त्यावेळेचे मंडळाचे कार्यकर्ते सगळ्यांचा हातभार त्याला लागलेला होता. खास करून मला काही नावांचा इथे उल्लेख करणं गरजेचं आहे. जरूर दादा. की त्या मांडेवाड्यामध्ये आमचे रवींद्र पंडित म्हणून राहत होते, जगदीश हेजीब होते, सुमंगल पुरंदरे होते, सुधाकर सहस्रबुद्धे होते, रमण देऊरकर होते, जयंत पेठे होते, जयंत हेरेकर होते. हे आर्किटेक्ट लोक. बुटाला होते जयंत बुटाला. अशी ही दिग्गज मंडळी हो. आणि त्याच वेळेला आमच्या वडिलांचे जे विद्यार्थी होते मुकुंदराव केळकर असतील, अरुण पाथरे असतील, अशी सगळी मंडळी आज आपल्याशी संवाद साधलेले मुरली लाहोटे असतील, विजय दीक्षित सर, असे अनेक 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 शिल्पकार कलाकार ह्या संबंध कामामध्ये स्वतःला झोकून देऊन कामं करत होते. वा. आणि याच्यातनं मला एक नक्कीच सांगावंसं वाटतं की हे ज्यावेळेला सजावटीचं काम होत असतं ना त्यावेळेला ज्याचं कोणाचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये असतं ते निरपेक्ष असलं पाहिजे. ज्यावेळेला निरपेक्ष भावनेतनं कुठली कलाकृती निर्माण होते ना त्यावेळेला त्या खरोखरच कलाकृतीला यश प्राप्त होतं आणि ती लोकांना भावते. आणि ज्या वेळेला लोकांना ती कलाकृती भावते, मी तुम्हाला एक आणखी एक गंमत सांगतो की कुठली कलाकृती ही कलाकृती म्हणून मान्यतेला येण्यासाठी तिला 3 संबंधितनं जावं लागतं. कलाकृतीचा पहिला संबंधी जो असतो कुठली कलाकृती निर्माण होताना
तो असतो तो कलाकार, तो चित्रकार असेल, शिल्पकार असेल, कारण तो त्या कलाकृतीला जन्माला घालतो, म्हणून तो पहिला संबंध असतो. त्या कलाकृतीला कलाकृती म्हणून मान्यता मिळण्यासाठी रसिकाची गरज असते. वा वा वा, क्या बात है. जर रसिक नाही मिळाला तर त्या कलाकृतीला अर्थ नाही. मी उत्तम कलाकृती केली पण मी माझ्या घरात ती दार बंद करून ठेवून दिली, त्या कलाकृतीला कलाकृती म्हणून कुणी मान्यता देणार नाही. ज्या वेळेला ती समाजासमोर मांडली जाते, समाजामध्ये येते आणि तिला रसिक मिळतात, त्यावेळेला त्या खऱ्या कलाकृतीला कलाकृती म्हणून मान्यता मिळते. बरोबर. कलाकृतीचा तिसरा संबंधी जो आहे ना, तो म्हणजे टीकाकार, क्रिटिक्स, समीक्षक. तो फार महत्वाचा असतो की त्या कलाकृतीमध्ये काय दोष असतील तर ते त्यांनी दाखवावेत, किंवा ती कलाकृती का चांगली आहे हे पण त्याला सांगता आलं पाहिजे. असा हा 3 संबंधी या कलाकृतीला असतील, म्हणून ती कलाकृती म्हणून समोर येते. वा, असं हे गणित आहे. आणि कुठल्याही सार्वजनिक मंडळामध्ये, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी ज्या वेळेला काम करायचं असतं ना, हे टीमवर्क असतं. जर त्या कलाकाराला चांगली उत्तम साथ देणारी टीम असेल, कार्यकर्त्यांची टीम असेल, त्याला प्रोत्साहन देणारे लोक असतील, त्याला पाठिंबा देणारे लोक असतील, त्याला सहकार्य करणारे लोक असतील, तर अशा भव्य दिव्य कलाकृती साकार होऊ शकतात. हे माझं अत्यंत प्रामाणिक मत आहे. खरं. एक शिल्पकार म्हणून, एक सजावटकार म्हणून मी हे ठामपणे सांगू शकतो की कलाकार मोठा केव्हा होतो, त्याची कलाकृती मोठी केव्हा होते, तर त्याच्या आजूबाजूचा परिसर त्याला पोषक असणं गरजेचं आहे. खरंय खरंय. तरच तो तिथं उत्तम प्रकारे त्याची कलाकृतीचं सादरीकरण करू शकतो, हे नक्की या ठिकाणी सांगू शकतो. म्हणून मी नेहमी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमी संवाद साधायचं म्हणत असतो की बाबांनो, कलाकाराला सांभाळणं हे कार्यकर्त्याचं काम असतं. खरंय. कलाकार जर दुखावला गेला तर त्याच्या हातनं कलाकृती निर्माण नाही होत, तर त्याचं तो काम करत असतो. पण ज्यावेळेला प्रसंग असतो सार्वजनिक ठिकाणी काम करण्याचा, कारण कसं आहे बघा, सार्वजनिक ठिकाणी काम करत असताना त्याचा एकटा मालक कुणी नसतो. बरोबर आहे. अनेक मालक असतात, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, प्रत्येकाची वृत्ती वेगळी असते. पण कलाकार हा कलाकाराच्या जागी योग्य असतो. खरंय. कुठलाही कलाकार स्वतःहून जाणून बुजून वाईट काम कधी करत नाही. तो त्याच्या ताकदीप्रमाणे, त्याच्या कुवतीप्रमाणे तो उत्तमात उत्तम कलाकृती निर्माण करायचा हा प्रयत्नच करत असतो. त्याला साथ लागती कार्यकर्त्यांची. इतकं हे महत्वाचं आहे. खरंय. आणि ह्या अमृत महोत्सवाच्या कलाकृतीमध्ये, ह्या सजावटीबद्दल आपण सांगू तेवढं कमी आहे. खरंय. बोलू तेवढं कमी आहे. खूप 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 बोलता येण्यासारखं आहे, कारण शेवटी ती समृद्धी आहे, देशाची, राष्ट्राची समृद्धी. खरंय खरंय. आणि ती तिथं साकार केली गेली होती. असा हा अमृत महोत्सवाचा विषय. आणि मला आज ते तुम्ही बोलतं केलं, त्या मांडणीबद्दल सांगायला आज मला मिळालं, खरोखर तुमचे आभार. अरे आभार नाही दादा, हे तर काय, मला पण खूप आनंद मिळतोय आणि समृद्ध होतोय मी. कारण माझा जन्म 1969 सालचा. वा. त्याच्या आधी 20-25 वर्षापासून ची तुळशीबाग गणपतीची सगळी सजावट या निमित्ताने जाणून घ्यायला मिळते. आज आपल्याला भेटायला कोण येतंय, आपल्याशी बोलायला कोण आहे? आपण ह्या तुळशीबाग मंडळाच्या संदर्भात बोलायला झालं की शेवटी कुठलंही मंडळ म्हटलं की त्याचं अनंत चतुर्दशीचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असतो. विसर्जन मिरवणूक. आणि त्या विसर्जन मिरवणुकीची शान जी वाढते ती कुणामुळे वाढते, तर पुढे जे वादक असतात ना, वा वा, पथक, त्यांच्यामुळे ह्या मिरवणुकीची शान वाढते. बाप्पाची मूर्ती तर असतेच, पण त्याला शान मध्ये नेणारी जी मंडळी असतात ना, त्याच्यामध्ये आपल्या पुण्यामध्ये अतिशय चांगलं आणि सामाजिक काम करणारी सोशल संस्था स्वरूप वर्धिनी, ह्या स्वरूप वर्धिनीचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये अजय कदम आणि आमचे कुलकर्णी हे आज आपल्याला भेटीसाठी येणार आहेत.
नमस्कार. मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ प्रस्तुत शिल्पकारांचा गणपती या मालिकेमध्ये आज आपण एक वेगळ्याच व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. तुळशीबागेचा गणपती हा जसा शिल्पकारांचा तसा तो वादकांचा सुद्धा आणि तसाच तो समाजसेवेचं व्रत घेतलेल्या स्वरूप वर्धिनी सारख्या संस्थेचा सुद्धा. आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत स्वरूप वर्धिनीचे कार्यवाह श्रीयुत विश्वासराव कुलकर्णी. नमस्ते. विश्वास सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुळशीबाग सार्वजनिक गणपती आणि स्वरूप वर्धिनीचे काय अनुबंध आहेत, काय प्रेमाचं नातं आहे, याविषयी आम्हाला थोडं सांगा, जाणून घ्यायला आवडेल. खरं सांगायचं तर तुळशीबाग आणि स्वरूप वर्धिनी यांचं एकंदर आतापर्यंतची जी काय आपण म्हणूयात वाटचाल झालेली आहे ती एकमेकांना पूरक अशीच आहे. बरोबर. म्हणजे जवळपास गेली 35 वर्ष स्वरूप वर्धिनी या तुळशीबाग गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये असते आणि तो मानाचा चौथा गणपती आहे. आणि या गणपतीने आम्हाला खऱ्या अर्थाने विसर्जन मिरवणुकीत जी संधी दिली तो आम्ही आमचा मान समजतो एका अर्थाने. वा. आणि हे आम्हाला दिलेली एक मोठी संधी आहे आणि याच्याबद्दल आम्ही निश्चितपणे मंडळ असेल, कार्यकर्ते असतील, विश्वस्त असतील यांचे कृतज्ञ आहोत. स्वरूप वर्धिनीची स्थापना 42 वर्षांपूर्वी झाली. हो. आणि तुळशीबाग गणेश मंडळाला 125 वर्ष झाली. आपण किती पिढ्यांचं नातं आहे स्वरूप वर्धिनी आणि तुळशीबाग गणपती मंडळाचं? मला वाटतं जवळपास 2 ते 3 पिढ्यांचा हा सगळा सहभाग आहे. DS खटावकर आणि आमचे किशाभाऊ पटवर्धन होते आणि संस्थापक किशाभाऊ पटवर्धन आणि दाते सर म्हणून आमचे एक होते. आमची एक विवेकानंद शाखा आहे, त्याचे ते काम पाहायचे, सगळे विश्वस्त होते आमचे. बरं. तर यांचे ऋणानुबंध होते, संबंध होते आणि त्याच्यामधून मग वर्धिनीची जी काय छोटी छोटी मुलं होती सगळी, यांना कुठेतरी मिरवणुकीत सहभागी व्हायचं होतं. म्हणजे याच्या अगोदर आम्ही जे व्हायचं ते छोट्या छोट्या मिरवणुका असायच्या, कडबाकुट्टीपासून अपोलो टॉकीज पर्यंत असेल, किंवा आम्ही स्थिर वादन करायचो. परंतु या सगळ्या मुलांना या मोठ्या मिरवणुकीचा, मोठ्या समाज जीवनाचा परिचय व्हावा या दृष्टिकोनातून खटावकर सर देखील असतील आणि किशाभाऊ देखील असतील, यांनी मोठा विचारपूर्वक मला वाटतं हा निर्णय घेतलेला असावा की स्वरूप वर्धिनी आणि तुळशीबाग मंडळ हे जोडलं जावं. ही या दोघांची दूरदृष्टी आहे असं मी समजतो. आणि या ऋणानुबंधनातून हा एक खूप चांगला प्रवास आपला सुरू झाला आहे की तो समाजाला देखील पुष्कळ काही देऊन गेलेला आहे याच्यामधून. सर, तुम्ही आता सांगितलं की 2-3 पिढ्यांचा हा ऋणानुबंध आहे स्वरूप वर्धिनी आणि तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ यांचा. स्वरूप वर्धिनीची ढोल ताशा ध्वज पथकाची सुरुवात, त्याची वाटचाल, त्याचं तुळशीबागेच्या मिरवणुकीमधलं वैशिष्ट्य, या सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील. खरं तर स्वरूप वर्धिनीची सुरुवात झाली ही मंगळवार पेठेतल्या वस्ती विभागातली जी मुलं होती, शंकरराव बारणे रोडवरती. हा, बारणे रोड तिथे. या मुलांची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी स्वरूप वर्धिनी सुरुवात झाली. विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे असं आमचं बोधवाक्य होतं. आणि विकसित होण्याला जे काय वेगवेगळे मार्ग होते त्याच्यामधला गणेशोत्सव हा एक मोठा होता. म्हणजे गणेशोत्सव खरं म्हणजे लोकोत्सव आहे आणि स्वरूप वर्धिनी समाजातील काम करणारी संस्था आहे. लोक आणि समाज हे एकच आहेत, ते काही वेगळे नाहीत. त्यामुळे या लोकोत्सवात सहभागी होण्याच्या दृष्टीने मगाशी मी जसं सांगितलं की आम्ही कडबाकुट्टीपासून आमचा प्रवास सुरू केला की ज्या ठिकाणी एकच ढोल होता, 15-20 लेझिम होत्या, तिथून जो प्रवास सुरू झाला तो अगदी एका ढोलपासून 100 ढोलपर्यंत. आणि त्याच्यामध्ये मग बदल होत गेले, वेगवेगळे पथकांचे प्रकार बदलत गेले. सुरुवातीला लेझिम पुरता असलेला प्रकार नंतर झांजाव पकडे आला, नंतर मग घुंगूर काठी असेल, त्याच्यानंतर मग ध्वजदला टिपरी असतील, त्याच्यानंतर ध्वजदलाचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग स्वरूप वर्धिनीने सुरुवात केली. त्याच्या अगोदर ध्वज असा एखाद दुसरा आपल्याला दिसायचा, परंतु शेकडो युवक आपल्या हातामध्ये भगवा ध्वज घेऊन गणरायासमोर त्याचं एक चांगलं नृत्य करता आहेत. हा एक पुणे शहराला एक वेगळाच काहीतरी देऊन गेलेला होता. आणि नंतर मग त्याचं अनुकरण झालं पुष्कळ ठिकाणी, पण त्याची सुरुवात मात्र मग स्वरूप वर्धिनीने केली होती, हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. याच्याशिवाय आणखी म्हणजे मगाशी जे स्वरूप वर्धिनी आम्ही म्हटलं होतं की विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे. पूर्वी आपल्याला सगळ्यांनाच माहिती की गणेशोत्सवामध्ये सुसंस्कृत माणसांनी जाणं थोडंसं घाबरून जायचा तो. परंतु तुळशीबाग मंडळ आम्हाला ज्यावेळी मिळालं त्यावेळी आमचे सगळे कार्यकर्ते असतील, सगळे अगदी बालवाडीतल्या मुलापासून 80
वर्षाचे आमचे वृद्ध किशाभाऊ असतील, त्यांना देखील आपुलकीने हे मंडळ आपलं वाटायला लागलं आणि तिथून सहभाग सुरू झाला. म्हणजे तुळशीबाग मंडळाच्या मिरवणुकीमध्ये आमच्या सगळ्या वयोगटाची पथकं होती. वा. म्हणजे अगदी बालवाडीचं आमचं वेगवेगळ्या वेशभूषा केलेले पथक असेल, त्याच्यानंतर बाल गटाचं काही असेल, विविध शाखांची आमची वेगवेगळी पथकं असतात. मगाशी जी मी सगळी पथकं सांगितली, त्यांचं प्रत्येकाचं एक एक वेगळं पथक असतं. आणि त्यानंतर मग युवकांचं असतं, व्यावसायिकांचं आमचं ढोलाचं पथक असतं. आणि याच्यामधून आम्ही जे शिकलो ना, तर हा मुख्य भाग होता की ढोल शिकण्यापासून ते सगळी व्यावसायिक कौशल्य आहेत. म्हणजे तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाने आम्हाला काय दिलं, तर एकतर मिरवणूक खूप मोठी असते ती, आणि आम्हाला जी संधी दिली होती की एका वेळी 10 ते 12 पथक दुसऱ्या कुठल्याच मिरवणुकीत नसतात. आणि सगळ्या लहानापासून मोठ्यापर्यंत, म्हणजे आमच्याकडे येणारे 80 वर्षाचे कार्यकर्ते आहेत, अगदी किशाभाऊ असतील किंवा आमचे जयंतराव कवठेकर आहेत, त्यांना सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावासा वाटायचा स्वतःहून. म्हणजे बाजूला दोर धरणारे जे कार्यकर्ते असायचे त्यांना देखील वाटायचं मी दोर धरला तरी मी या पथकामध्ये आहे. नाही तर बाकीच्या ठिकाणी कसं होतं की मी वाजवतोय का तरच ते पथक माझं. आणि टाइम मॅनेजमेंट ही जी संकल्पना आहे प्रामुख्याने, की मिरवणूक केव्हा सुरू होती तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, वेळात आपली पथकं पोहोचणं त्या ठिकाणी. म्हणजे गणेशोत्सवाने नुसतं आम्हाला ढोलावर किंवा याच्यावर ठेका धरायला शिकवलं नाही किंवा ताशावर, तर या सगळ्या गोष्टी शिकवल्या. म्हणजे माझ्या दृष्टीने समाजाला दिलेलं ते एक मोठं योगदान आहे. मंडळाने आम्हाला जी संधी दिली त्याच्यातनं असंख्य शेकडो कार्यकर्ते आमचे घडलेले आहेत. आणि खरं म्हणजे ही गणरायाच्या चरणी झालेली दोघांची आपली सेवा आहे. कसे घडले कार्यकर्ते मी एक थोडक्यामध्ये सांगतो की सुरुवातीला ढोल शिकणं असेल, म्हणजे तिथं ट्रेनिंगचा भाग येतो, प्रशिक्षण येतं. एकाच्या ठेक्यावर ताशाचा एक जण ठेका धरतो, त्याच्या तालावर 100 जण कामं करतात. बरोबर. आणि एका वेळी आपला ठेका पडणं हे जे आहे की आज राष्ट्राला कशाची आवश्यकता आहे की सगळ्यांनी एक दिलानी एका ठेक्यावर काम करणं. ते गणेशोत्सवात अगदी नकळत होतं. किंवा मला जे काम दिलेलं आहे, म्हणजे बरेच वेळा असं व्हायचं की मला ढोल आवडायचा, पण नाही, तुम्हाला दुसरी जबाबदारी आहे, मिरवणूक संपल्यानंतर जे पूरक आहार द्यायचा आहे त्याची व्यवस्था तुम्हाला करायची आहे. मग नकळत माझं जे काय थोडासा अभिमान असतो मला, तो बाजूला ठेवावा लागतो आणि दुसऱ्या कामामध्ये सहभागी व्हावं लागतं. म्हणजे आपलं जे स्किल आहे ते एक प्रसंगी बाजूला ठेवण्याचं जे काय गणेशोत्सवाने शिकवलं. आणि कुठल्याही मिरवणुकीमध्ये वाद येतात असं नाही होत, पण मिरवणुकीमध्ये मला पुष्कळ वेळा आठवतंय की आम्ही कार्यकर्त्यांचे वाद झाले की गणेश मूर्तीकडे तोंड दाखवायचं, फक्त आपण कोणासाठी काम करतोय याच्यासाठी काम करतोय. दुसऱ्या क्षणाला कार्यकर्ते मतभेद विसरून त्याचं मिरवणुकीचं जे काही काम करतायत ते सगळं आहे. मग या सगळ्या व्यवस्था आहे. अगदी मुलांना पथकं वेळेवर तिथं पोहोचणं तुळशीबागेमध्ये हे सुद्धा कौशल्य आहे. त्यावेळी रस्ते बंद असतात सगळे, मग ज्या कुठल्या युवकाला आम्ही ते काम दिलेलं असतं तो हे सगळ्या प्रकारचे विचार करत असतो की वेळेवर पोचायचंय, मग गाडी कुठून येईल, रस्ता कुठून येईल, मला कुठून कसं जायचं आहे, किंवा पूरक आहार द्यायचा आहे तर मग मी स्वस्तातला पूरक आहार कसा घेऊ शकतो, कुठे देऊ शकतो. या सगळ्या व्यवस्था ज्या कोणी आहेत किंवा युवती बरोबर असतील, छोटे बालगोपाळ असतील, यांच्या संरक्षणाची जबाबदारी मला घ्यायची आहे. पण तुळशीबागेचे एक वैशिष्ट्य आहे की आम्हाला इतक्या 35 वर्षामध्ये कधी संरक्षणाची जबाबदारी फार काही करावी लागली नाही. म्हणजे हा एक मी समजतो की बाप्पांवरचा जो काय सगळ्यांचा भरोसा आहे तो आहे तिथे. आणि या मानाच्या गणपतीने जे दिलं त्याच्यामधलं प्रामुख्याने हे आहे की आम्हाला खूप मोठी संधी दिली. नाही तर एवढी पथकं आणि ही सगळे पुणे शहर पाहतं आहे, खूप आनंदाची गोष्ट असते ही. म्हणजे खरं सांगायचं तर एक तर ती सेवा तर आहेच आहे मोठी, पण कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण ही माझ्या मोठीने सर्वात गोष्ट. गणेशोत्सवामध्ये 45 दिवस म्हणजे अगोदर 1 महिना ही साधारण पथकं करतात. तुळशीबागाच्या गणपतीपाशी येऊन प्रत्येक जण पाहून जातो की आपल्याला कोणत्या गणपती समोर आपलं वादन करायचं आहे. मग त्या गणपतीपासून प्रेरणा घेतो किंवा आतापर्यंतचे देखावे तिथे लागलेले असतात, कुठे फोटो असतात. म्हणजे आपण 125 वर्षाची जी काय संस्कृती आहे त्याच्याबरोबर आपण जाणार आहोत. त्यामुळे आपलं वादन असेल, आपलं त्या मिरवणुकीतलं काय वर्तणूक असेल, ही सगळी त्याला साजेशी असली पाहिजे. नाही तर मग आपण इतर ठिकाणी जे काय होतं की जे आपण नकोसं म्हणतो की हे प्रकार मिरवणुकीत नाही झाले पाहिजेत, तर ते होऊ नयेत म्हणून मग ही सगळी गोष्ट करावी लागती. मग तो 125 वर्षाची परंपरा जपणं हे त्याच्या मनात आपोआप येतं, त्याला शिकवावं लागत नाही. आणि मी तर असं म्हणतो की त्याच्यात जी काय सगळी कौशल्य डेव्हलप होतात, आपण जर त्याची यादी करत बसलो ना मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये,
तर मला वाटतं तो 10 वर्षाचा मोठा कोर्स करावा लागेल की मिरवणुकीमध्ये किंवा गणेशोत्सवात कार्यकर्ता जे शिकतो पुष्कळ कौशल्य आहेत. म्हणजे त्याची यादी आपण खरं एकदा केली पाहिजे आपण, म्हणजे सगळ्या गणेशोत्सव मंडळांनी ठरवून की इथे तुम्ही 1 महिना काम करा, तुमच्यात ही सगळी गुणवैशिष्ट्ये येणार आहेत. सॉफ्ट स्किल ज्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये म्हणतो. खरंय खरंय. एक आपले मतभेद असतील ते विसरून काम करणं, एक दिलानी काम करणं. आणि मला वाटतं हे जे सगळ्यात महत्वाचं योगदान आहे, ही खूप चांगलं या मिरवणुकीत झालं. आणि मानाच्या गणपतीशिवाय आम्ही इतर गणपती बरोबर जातो का, तर निश्चितपणे जातो. की इतर जे दिवस असतील किंवा पहिल्या दिवशी असेल, दुसरा असेल, 5वा दिवस असेल, ज्या वेळी आम्हाला समाजामध्ये जायची संधी मिळती, समाजाकडून काही शिकण्याची संधी मिळती, तर निश्चितपणे आम्ही जातो ते. पण आम्हाला जे खऱ्या अर्थाने फुलवलं, वर्धिनीला खऱ्या अर्थाने फुलवलं, विकसित केलं आणि ते श्रींच्या चरणी अर्पण करायला जर कोणी लावलं असेल तर ते तुळशीबाग सगळे जे कोणी आहेत. त्यामुळे मी परत एकदा गणरायाच्या चरणी पुन्हा एकदा मला जो काय आनंद झालेला आहे, हे सगळं म्हणजे मी या सगळ्या प्रक्रियेत होतो पूर्ण. अगदी आम्ही छोटे असल्यापासून याच्यामध्ये होतो. नंतर मग व्यवस्थापनाकडे वळलो आणि नंतर मग सहकार्यांशी संवाद असेल, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये गणेशोत्सवात सहभागी होणं. त्यामुळं निश्चितपणे हा एक आनंदोत्सव आहे, लोकोत्सव आहे आणि जडणघडणीचा एक नवा प्रयोग आहे. म्हणजे वर्धिनीचंच ब्रीदवाक्य खरं म्हणजे सगळ्या गणेशोत्सवांना लागू पडतं. कार्यकर्त्याला विकसित करायचं आणि त्याला गणेशोत्सवाच्या समाजाच्या चरणी अर्पित करायचं. वा. विश्वासराव कुलकर्णींनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये तरीही सगळी सखोल माहिती सांगितली. तुळशीबाग गणपती मंडळाने काय शिकवलं किंवा गणेशोत्सवाने काय शिकवलं, तर ढोलाच्या ठेक्यावरती नाचायला आणि घड्याळाच्या ठोक्यावरती चालायला, हाच या भागाचा संदेश आहे. विश्वासराव, खूप मनापासून आम्ही पण कृतज्ञ आहोत. धन्यवाद. नमस्कार. शिल्पकारांचा गणपती या आजच्या भागात स्वरूप वर्धिनीच्या आणखीन एका आमच्या पदाधिकारी मित्राशी आपण बातचीत करणार आहोत. स्वरूप वर्धिनीच्या पहिल्या तुकडीचे सदस्य किंवा खास वर्धिनीच्या भाषेत म्हणजे वर्धक आमचे मित्र अजय कदम इथे आलेले आहेत. अजय, नमस्कार. अजयचा एकेरी उल्लेख करतोय तो त्याच्याशी असलेल्या मैत्रीच्या पोटीच. जुनी मैत्री, अनेक वर्ष ग्राउंड पासनचे ऋणानुबंध आहेत. मी सुरुवातीला म्हटलं होतं तसं श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती हा शिल्पकारांचा गणपती आहे, वादकांचा गणपती आहे. तसाच तो समाजसेवेचं भान जपणाऱ्या स्वरूप वर्धिनी सारख्या संस्थांचा पण गणपती आहे. बरोबर. अजय, आपल्या प्रेक्षकांसाठी तू हे सांग की तुळशीबाग गणपती आणि स्वरूप वर्धिनीचे सामाजिक उपक्रम यांचा एकमेकाशी काय संबंध आहे, कसा सहभाग आहे? संस्थेचा आतापर्यंतचा आमचा अनुभव असा आहे की संस्थाला आमच्या कुठल्या सरकारी अनुदान नाहीये. आम्हाला जी काही मदत मिळते ते आम्ही देणग्यांद्वारे गोळा करतो आणि त्यावेळेला सुद्धा जे काही कमी पडतं, तर आम्ही ज्यावेळेला तुळशीबाग मित्रमंडळाला हाक मारली तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला तिथले खटावकर सर असतील, नितीन पंडित असतील, विकास पवार असतील, विनायक कदम असतील, वेळोवेळी ते आमच्यासाठी उभे राहिलेले आहेत. आणि सर्वात एक आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी की तुळशीबागेमध्ये सर्वजण व्यापारी वर्ग आहेत तिथं, तर त्यांचे वाढदिवस अगदी मोठ्या प्रमाणात व्हायचे. त्यांच्यानंतर एक डोक्यात एक कल्पना आली की आपण हे जे वाढदिवसासाठी खर्च करतोय तर तो वाढदिवस आपण जरा वेगळ्या माध्यमातून साजरा करूयात का. तर मग त्यांनी त्यांचा जो वाढदिवसाचा खर्च असायचा तो त्यांचा सगळा खर्च संस्थेच्या कामांसाठी वर्ग केला आणि त्या माध्यमातून त्यांनी मग स्वरूप वर्धिनीला 1 वर्षी संपूर्ण व्यायामाचं साहित्य दिलं. बर. त्यानंतर एकदा बॉक्सिंगचं किट दिलं. त्या बॉक्सिंगची प्रॅक्टिस करून आमच्या स्वरूप वर्धिनीतला एक कार्यकर्ता लष्करामध्ये भरती झाला आणि तो आज आपला सीमेवर चांगलं देशाचं रक्षण करतोय. वा वा. त्याचबरोबर ओंकार न्यास म्हणून एक संस्था आहे की जी स्वरूप वर्धिनीशी जोडलेली आहे. तर तिथं अनाथ मुलांसाठी काम चालायचं. तर त्या ठिकाणी सुद्धा नितीन पंडित, विवेकराव खटावकर, विनायक कदम यांनी धान्य पुरवण्याचं जे त्यांना दरवेळेला गरज असायची ती प्रत्येक वेळेला त्यांनी अगदी योग्य पद्धतीने आणि पूर्ण ताकदीनिशी भागवली आमची. वा वा वा.
मला स्वरूपवर्धिनीबद्दल आणखीन अजय तुझ्याकडनं ऐकायचं आहे. आता हा सलग दुसरा गणेशोत्सव आहे ज्याच्यावर कोरोना महामारीचं सावट आहे. हो हो हो. म्हणून आपण लोकांच्या भेटीला ऑनलाईन जातोय. अदरवाईज मांडवातच असं एकदम दिमागदार छान खुर्च्या आणि मंडप टाकूनच तुमची प्रगट मुलाखत घेतली असती त्या तुळशीबागेच्या गर्दीमध्ये. पण या कोविडमध्ये पण स्वरूपवर्धिनीचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. अगदी अगदी. त्याच्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. आता खरं तर हे सलग दुसरं वर्ष आहे की जो खरा गणेश भक्त आहे ना, की तो इतका आसुसलेला आहे की बाबा मिरवणुकीमध्ये सामील व्हावं, गणपती उत्सवामध्ये नाचावं, आपण आपलं योगदान किती जास्त देता येईल याच्यासाठी तो प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. स्वरूपवर्धिनीचा नेहमी एक उद्देश राहिलेला आहे की बाबा आता गणपती उत्सवात आपण ज्या मिरवणुकांद्वारे आपण समाजासमोर यायचो, मग आता काय करूया. तर मग स्वरूपवर्धिनीने काय केलं की कोविडच्या पहिल्या टप्प्यामध्ये की ज्यावेळेला 2019 साली मार्चमध्ये 2020 साली कोविडची महामारीचा असा उद्रेक झाला होता. त्यावेळेला समाज जागृतीचं काम स्वरूपवर्धिनीने केलं. वस्त्यांमध्ये जाऊन तुम्ही बाबा मास्क लावा, हात धुवा, जे सरकारकडनं आव्हान यायचं ती आमचे कार्यकर्ते वस्त्यांमध्ये जाऊन, कारण सुशिक्षित वर्गामध्ये याचं भान होतं, पण वस्त्यांमध्ये आमच्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे हा वस्त्यांमधला असणारा होता. तर त्यांना सगळ्यांना बाबा की ह्याच्यामध्ये आपण कसं सजग राहायला पाहिजे, आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणजे अंतर राखून राहणं, स्वच्छतेचे नियम पाळणं, याच्यासाठीची जनजागृती आमच्या मुलांनी अगदी खूप उत्साहाने केली. त्याचबरोबर स्वरूपवर्धिनीकडं आमच्याकडं जे विद्यार्थी आहेत तर त्यावेळेला प्रत्येक लॉकडाऊनमुळं सगळ्यांचे धंदे बंद झाले होते, उपजीविकेचं साधन नव्हतं. मग त्यावेळेला काय आहे तर स्वरूपवर्धिनीने सुरुवातीला धान्याचे किट, म्हणजे आमच्याकडचं येणारे मुलं गरीब आहेत तर त्यांच्या घरी संपूर्ण 1 महिना पुरेल इतकं धान्य आम्ही त्यावेळेला पुरवलं. आणि ह्या सगळ्या धावपळ करत असताना यावेळेला मला आमचे ज्ञानेश पुरंदरेंची फार आठवण येते की ह्याच्यात त्यांना स्वतःला मधुमेह होता, रक्तदाबाचा त्रास होता, कुठंही विश्रांती न घेता हा माणूस कायम पळत होता. आणि आज मला ते आम्हाला त्याची आता म्हणजे ज्ञानेश गेलाच नाही, आम्हाला त्याची इतकी उणीव जाणवते आता सध्या सगळ्या ह्याच्यात. तर मग अशा वेळेला स्वरूपवर्धिनीने प्रत्येक ठिकाणी अंदाजे 20 लाखापर्यंत म्हणजे साधारण 5,000 किटचं आपण वाटप या कोरोना काळात केलं. वा. आणि असं हे आमचं एक गणपतीच्या काळातलं एक आमचं एक काम होतं मोठं. वा वा. ज्ञानेश पुरंदरे म्हणजे ज्ञापू, आमचे न्यापू. तर त्यांची आठवण मनात ठेवूनच स्वरूपवर्धिनीचे सगळे वर्धक काम करतायत. मला समाजातल्या सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला अशी एखादी महामारी येते त्यावेळेला खूप वेळेला असं दिसतं की अरे नको रे बाबा तिकडे जाऊ, तिकडे असं होणार आहे. हा जो एक संकुचित दृष्टिकोन असतो तो थोडासा मोठा किंवा विशाल करण्याचं काम असे संस्कार स्वरूपवर्धिनी सारख्या संस्था करत असतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कष्टकऱ्यांच्या घरातली मुलं इथे येतात, संस्कारिक होतात, वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन कोविडच्या बद्दल एज्युकेट करतात. आणि त्याचबरोबर 13 युवती आणि 22 पेक्षा जास्त मुलं कोरोनाने निधन पावलेल्या मृतदेहाचे दहनविधी करण्यासाठी सहभागी होतात. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. स्वरूपवर्धिनीच्या सगळ्या उपक्रमांसाठी आमचं मंडळ कायमच पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि पाठीशी उभं राहील. अजय, तू इथं आलास आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल औपचारिक आभार मानत नाही, पण खूप मनपूर्वक धन्यवाद. त्याच्या अगोदर मी एक थोडं थांबवतो की आमचं नेहमी आहे की स्वरूपवर्धिनी आणि तुळशीबाग मित्रमंडळ हे वेगळं नाहीच आहे, हे दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. हे एकमेकांमध्ये इतकं चांगलं मर्ज झालेलं आहे की ते आमच्याकडे हक्काने येतात, आम्ही त्यांच्याकडे हक्काने जात असतो. खरंय. असंच त्यांचं प्रेम आमच्याबरोबर राहावं ही मी गणराया चरणी आणि सर्वांच्या चरणी अशी प्रार्थना करतो. नमस्कार. जय गणेश. जय गणेश.